नंतर पुन्हा एकदा जाऊयात क्रिकेटच्या मैदानामध्ये. टीम इंडियानं मालिका विजय साजरा केलेला आहे. वानखेडेवरची जी कसोटी होती ती सुद्धा भारतानं खिशात घातलेली आहे. मुंबई कसोटीत भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे. टीम इंडियाला मालिकेत 3-0 अशी विजय आघाडी मिळालेली आहे. टीम इंडियानं खरं तर आधीच मालिका खिशामध्ये घातली होती. रविचंद्र अश्विननं दुसऱ्या डावातही 5 बळी घेतलेले आहेत आणि या कसोटी सामन्यामध्ये रविचंद्र अश्विननं सुद्धा एक वेगळा विक्रम गाजवलेला आहे. कपिल देव यांनी एका डावामध्ये 5 वेळा विकेट्स काढण्याचा 23 वेळा विक्रम केलेला होता. मात्र तो विक्रम सुद्धा अश्विननं या कसोटीत मागे टाकला आणि आता मुंबई कसोटीत भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाला मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळाली आहे. तेव्हा दणदणीत विजय असा भारतानं मिळवलेला आहे. द्वारकानाथ संसगिरी आपले क्रिकेट समीक्षक आपल्यासोबत आहेत. संसगिरी सर, 3-0 असा विजय. ग्रेट. म्हणजे आपण ज्यावेळेला संघ इथे आला आणि पहिल्या कसोटीत त्यांनी जी फाईट दिली त्यावेळेला असं वाटत होतं की आपण ती पहिली कसोटी कदाचित हरूही शकलो असतो. मालिकेत पुढे काय होणार, मोठी चुरस राहील आणि कदाचित इंग्लंड आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने फाईट देऊ शकेल, भारतीय संघ इंग्लंडबरोबर हरेल का, असे जे अनेक प्रश्न त्यावेळेला निर्माण झाले होते. या प्रश्नांना उत्तरं आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी दिलेली आहेत. पुढचे 3 सामने, कसोटी सामने सलग जिंकलेले आहेत आणि नुसते सलग जिंकलेले नाहीत तर कधी टॉस हरून जिंकलेले आहेत, कधी टॉस जिंकून जिंकलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला बॅटिंग करून नंतर बॅटिंग करून म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकू शकतो हे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि याची एक 2-3 फार महत्त्वाची कारणं आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे विराट कोहली जो स्वतः ज्यांनी अतिशय अप्रतिम बॅटिंग या अख्ख्या मालिकेत केलेली आहे. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा तो खंबीरपणे उभा राहिला. नुसतं उभा राहिला नाही तर शतक आणि द्विशतक ठोकलं, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आणि दुसऱ्या बाजूला अश्विन की ज्याने आपल्याला खोऱ्याने विकेट्स काढून दिल्या. म्हणजे एकदा अश्विनच्या हातात बॉल गेल्यानंतर त्या बॉलचं काय होतं हे इंग्लिश फलंदाजांनी ही त्याची जादू कळलेलीच नाही. ही गोष्ट सातत्याने जाणवते. त्या इंग्लिश फलंदाजांना गोलंदाजी फिरकीच्या ट्रॅकवर कशी खेळावी ह्याची काही जाणीव नाही आहे. हे ज्ञान त्यांना अजून मिळालेलं नाही असं दिसतं बऱ्याच वेळेला त्यांची बॅटिंग बघितल्यानंतर. आणि मुळातच मला असं वाटतं की ते पॅव्हिलियनमध्येच थोडेफार खचलेले असतात, हरलेले असतात आणि मग बाहेरून विकेट टाकतात. निश्चितच. खरं तर तुम्ही उल्लेख केलाय तो म्हणजे विराट कोहली आणि रविचंद्र अश्विन. एकंदरीतच विराट कोहलीची कॅप्टनशिप आणि त्याची बॅटिंग आणि किंबहुना त्यानं आत्ता केलेला द्विशतकांचा विक्रम, याबद्दल काय सांगाल? सर्वसाधारणपणे पूर्वी असं एक चित्र दिसायचं की जेव्हा एखादा अतिशय चांगला फॉर्मातला बॅट्समन असेल आणि त्याला जर कॅप्टनशिपची जबाबदारी दिली तर त्याची बॅटिंग थोडी कमी व्हायची. म्हणजे जबाबदारीची जी जाणीव होते त्या जाणीवेमुळे त्याचा परिणाम बॅटिंगवर झालेला दिसतात. बॉथमच्या बाबतीत झालाय, विव रिचर्डच्या बाबतीत झालाय, सचिन तेंडुलकरच्या बाबतीत झालाय, अनेक मोठ्या क्रिकेटपटूंच्या बाबतीत झालाय. पण विराटच्या बाबतीत ते उलटं दिसतं. म्हणजे जशी जबाबदारी वाढते तसा त्याचा खेळ आणखीन फुलत जातोय दिसतंय. म्हणजे विराट एक खेळाडू म्हणून ज्या वेळेला खेळत होता आणि ज्या वेळेला सिनियर प्लेयर्स होते तेव्हापेक्षा आजचा विराट हा जास्त मोठा फुललेला, जास्त मॅच्युअर आणि जास्त मोठा फलंदाज वाटतो की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केल्या. तो कॅप्टन झाल्याबरोबर त्याच्या एक लक्षात आलं की आपल्याला नुसतं दुसऱ्यांकडून धावा करायचे नाहीत तर आपल्याला धावा करायचे, त्यांना बरोबर घेऊन खेळायचं आहे. म्हणजे ही मॅच असो किंवा मागची मॅच असो, आपल्याला एक जाणवेल की ज्या वेळेला भारतीय संघ किंवा भारतीय फलंदाजी अडचणीत आली, म्हणजे विकेट्स 3-4 पटकन पडल्या, तेव्हा जे पुढचे येणारे फलंदाज, हल्ली मी तळाचे शब्द वापरत नाही कारण आपल्याला तळच नाही आहे, आपल्याला खरंच शेपूटच नाही आहे. संपूर्ण भारतीय फलंदाजी म्हणजे एक धडाचा भाग आहे असं वाटतं. कारण 9व्या क्रमांकावरचा फलंदाज जर येऊन, यादव सारखा फलंदाज येऊन जर शतक ठोकतो तर आपण कशाला तळ म्हणायचा. पण या सगळे जे शेवटचे जे फलंदाज असतात म्हणजे पुढच्या फळीतले, त्यांना बरोबर घेऊन विराट कोहलीने या धावा रचल्या. म्हणजे मुंबई कसोटीचा जर विचार केला तर एक वेळ अशी होती की त्यावेळेला वाटत होतं की इंग्लंड आघाडी घेईल आणि जर इंग्लंडने आघाडी घेतली तर आपल्याला 4थ्या डावात बॅटिंग करायला लागेल, खेळपट्टी तर फिरते, बाउन्स आहे, अशा वेळेला भारताचं काय होईल. पण त्यावेळेला विराट कोहली यादवला घेऊन उभा राहिला आणि त्यांनी एक द्विशतकी भागीदारी केली. म्हणजे अशा प्रत्येक वेळेला अडचणीतल्या संघाला त्याने जबाबदारीने बाहेर काढलं. त्याचा खेळ फुललेला आहे, विविध फटके तो मारतो. त्याचा स्टॅमिना बघून तर अचंबित व्हायला होतं की 230-235 धावा केलेला माणूस शेवटची धाव सुद्धा तितक्याच तडफेने काढतो की प्रत्येक धाव म्हणजे एक सोन्याची मोहर आहे असं वाटल्यासारखा तो धावत असतो. हा त्याचा स्टॅमिना, ही त्याची वृत्ती आणि त्याची एकंदरीतच कॅप्टनशिप पाहिल्यानंतर मला असं वाटतं की भारताचं भवितव्य, भारतीय क्रिकेटचं भवितव्य एका अतिशय चांगल्या खेळाडूच्या हातात आहे आणि मला असं वाटतं की भारत त्या बाबतीत अतिशय लकी आहे.
नक्कीच. पण संजगिरी सर, खरं तर ह्या सामन्यामध्ये अश्विन असेल किंवा कोहली असेल, दोघांनीही दमदार परफॉर्मन्स दिलेत. कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळेल वाटतं? खरं सांगायचं तर मी मॅन ऑफ द मॅच कोहलीला देईन 2-3 गोष्टींसाठी. एक, की जी खेळपट्टी पाहिल्यानंतर असं वाटत होतं की पहिल्या दिवशी बॉल फिरत होते, म्हणजे लंचला बॉल फिरत होतं, त्यावेळेला असं वाटत होतं की या मॅचचं काय होणार, ही मॅच 4 दिवसात तर संपणार नाही. बाउन्स होता ही चांगली गोष्ट आहे, धूळ उडवत होती, म्हणजे ही खेळपट्टी टिकेलही असं वाटत नव्हतं. की ज्या खेळपट्टीवर बॉल वळत होते, ज्या खेळपट्टीवर बॉल बाउन्स होत होते, नंतर खाली राहायला लागले, त्या खेळपट्टीवर बॉलरनी परफॉर्मन्स द्यावा ही अपेक्षाच आहे. म्हणजे अश्विननी ह्या खेळपट्टीवर विकेट्स काढायची ही आपली अपेक्षाच होती. अश्विनला ही खेळपट्टी दिल्यानंतर त्यांनी विकेट्स आपल्याला द्यायलाच पाहिजे, म्हणजे तो त्याच्याकडून म्हणजे ही मागणी करण्याचा आपला हक्क आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण अशा खेळपट्टीवर बॅटिंग कठीण असतं. त्या 620 धावा होतात, ती पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे खेळपट्टीबद्दल जो आपण जे काय विचार केला होता चुकीचा आहे की काय, मी खेळपट्टी खरोखरच कॉन्क्रीटची आहे, संगमरवर आहे, काच आहे का काय कळत नाही. हा इतका आरामात कसा खेळू शकतो, आणि अडचणीत असताना आरामात खेळलाय कॅप्टन म्हणून. आणि मग त्याच्यानंतर कॅप्टन म्हणून त्यांनी जो अटॅक केला, त्यांनी जे गोलंदाजीत बदल केले, जे क्षेत्रीय रचना लावली आणि जो दबाव इंग्लिश फलंदाजावर टाका, मला असं वाटतं की मॅन ऑफ द मॅच हा कोहली व्हायला पाहिजे. म्हणजे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अश्विनचा जो परफॉर्मन्स आहे तो कमी लेखत नाही, कारण शेवटी त्यांनी 5 विकेट्स काढणं म्हणजे शतक ठोकण्यासारखंच आहे, आणि 2 डावात काढणं म्हणजे दोन्ही डावात शतक ठोकण्यासारखं आहे. पण आणि आणखीन अश्विनची एक गोष्ट आणि गोष्ट म्हणजे आपल्याकडचं क्लोजिंग जे क्षेत्ररक्षक आहेत ते फारसे झेल घेण्याच्या बाबतीत निष्णात नाही आहेत. तर अशा वेळेला अश्विनचा परफॉर्मन्स सुद्धा मोठा आहे. पण ह्या खेळपट्टीवर एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माझ्या दृष्टीने कोहली हा मॅन ऑफ द मॅच होतो. नक्कीच. पण आत्ताची ही जी हा जो आत्ताचा कसोटी संघ आहे तो कसोटीसाठी पूर्णपणे परफेक्ट आहे असं वाटतं, आणि जर याला मार्क द्यायचे झाले तर किती द्याल? नाही, आजचा जो संघ आहे हा कसोटीसाठी जेव्हा आपण 1-2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आता कसोटी सामने भारतात खेळतोय. भारतात खेळणं आणि भारताबाहेर खेळणं ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, आणि तो जमीन अस्मानाचा फरक आपल्याला आपल्या परफॉर्मन्स म्हणून पण दिसलेला आहे. पण भारतात खेळताना आपण हा जो संघ निवडलाय हा संघ अतिशय आदर्श आणि खूप चांगला संघ आहे. नुसतं एवढंच नाही आहे, तर तू जर विचार केलास तर ह्या संघाबाहेर कोण कोण खेळाडू आहेत ह्याचाही जर विचार केलास तर तुझ्या असं लक्षात येईल की जे खेळाडू कदाचित या संघात बसू शकत असते ते खेळाडू सुद्धा बाहेर आहेत. मग या संघात अजून शमी नाही आहे, या संघात रहाणे नाही आहे, या संघात आणखीन एक 3-4 असे जे खेळाडू आहेत की जे त्यांना फ्रिंच प्लेअर म्हणतो की ते कधीही संघात येऊ शकतात असे नाही आहेत. ह्याचाच अर्थ संघामध्ये खूप चांगल्या टॅलेंटेड खेळाडूंची एक प्रचंड मोठी भरती आलेली आहे, आणि ह्या भरतीमध्ये अनेक रत्न आपल्याला सापडतात. म्हणजे प्रत्येक जागा ही महत्वाची ठरते. एक जण गेला की ती जागा त्या जागी येतो आणि ती जागा भरून टाकतो आणि असा परफॉर्मन्स देतो की जो बाहेर गेलेला असतो की त्याला आश्चर्य वाटतं की अरे आपल्याला पुन्हा जागा मिळेल की नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण ही मॅच जिंकलेली, आणि प्लेंटी ज्याला आपण म्हणतो की खूप आपल्याला ऑप्शन्स आहेत, ही समृद्धी आहे. आणि भारतीय क्रिकेटची खऱ्या अर्थाने समृद्धी म्हणजे आपण जर विचार केला नक्कीच. आणि ही समृद्धी खरं तर आता मुंबई कसोटीत सुद्धा दिसून आलेली आहे, आणि 3-0 मालिका आपण खिशामध्ये घातलेली. संजगिरी सर, खूप खूप धन्यवाद केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल.